माळण बुक्याला सोपं समजू नका. आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली ह्या माळण बुक्याच्या ताकदीवर. एक जण असंच बोंबलत फिरत होता माझ्याकडे. म्हणलं महाराज बायकोच मिळा नाही. म्हणलं मी जमवतो लग्न. म्हणलं हा काय करावं लागेल. म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरंच सांगू माळ घालतो पण जमन का. ती बायकोसाठी माळ घालायला तयार झालं. आम्ही म्हण ते मला शाकाहारी कराय ना होणार पण बायको भेटन. आम्ही म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळकरी वाढन. 2 मिनिटं थांबा जरा. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ. त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही. टपऱ्या मण्याच्या माळा एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणे हाटकाला रोता. त्या झोपताने म्हणायचा लय रुत ते. मी म्हणलं लग्न हा मग रोतून द्या रोतून द्या. बुका लावायचा बारीक मला मोठा लाव की मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गंधन बुकान दोतर न्यारून टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनवला. कुठे कीर्तनाला गेलं की मी पुढं तेव माग मी पुढं तेव माग. काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्याच पाय पडायचे महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपले लोक म्हणायचे ही तर माऊली संघ आलेले. पण असू द्या पोरग माऊली संघ राहते. व्यसन नसन धार्मिक असन आई बापाला जपित असन संस्कारिक असन माळकरी दिसते. वारकऱ्याच्या घरात पोरगी आपली सुखनारायण देऊन टाका. पोरग्याला 10 पोरांची जमवली हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कुणाचं जमत नसल दर्जी बोरगाव चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा. पण नियम लक्षात आहे ना माळण